स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता येत्या 14 तारखेपासून होत आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवाराचा आरंभ। तर जी अमावस्या आहे ह्या डिसेंबर महिन्यात ती आहे 12 तारखेला आणि आपला मार्गशीर्ष महिना जो आहे तो 13 तारखेला सुरुवात होत आहे। 13 डिसेंबर 2023 पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। आणि त्याच नंतर आता मार्गशीर्षातले गुरुवार आपण महालक्ष्मीचे गुरुवार जे करतो, मार्गशीर्षातले आपण महालक्ष्मीचे देवी लक्ष्मीचे जे गुरुवार करतो ते गुरुवार आपल्याला कोणत्या तारखेला करायचे आहे आणि ह्या वर्षी किती मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहे आणि आपल्याला कोणते गुरुवार कसे करायचे आहे, उद्यापन काय करायचं आहे, सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आता बघा, मार्गशीर्ष महिना जो आहे तो 13 तारखेला सुरू होत आहे। 13 ला आहे बुधवार आणि पहिला गुरुवार येत आहे तो 14 तारखेला आहे। 14 तारखेला पहिला गुरुवार आहे, दुसरा गुरुवार आहे 21 तारखेला, तिसरा गुरुवार आहे 28 तारखेला, ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे त्या गुरुवाराला अति जास्ती महत्व आहे। तर ह्या तिसऱ्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो उत्तर रात्री 1 वाजता लागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत असतो। तर तुम्हाला जे काही गुरुपुष्यामृताची जी सेवा जी आहे ती तुम्हाला गुरुवारीच करायची आहे, म्हणजे 28 तारखेलाच करायची आहे। या दिवशीची आपण देवीची जी सेवा करतो, म्हणजे आपण बघा जे आपण फुलवातीची जी सेवा करतो, 11 फुलवाती वाढवत जायच्या किंवा 21 फुलवाती वाढवत जायच्या आणि परत 12व्या दिवसापासून मग परत खाली यायचं, त्या सेवा सुद्धा तुम्ही या गुरुवारपासून सुरू करू शकता। त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेलच मी लवकरच, तर त्याची माहिती सुद्धा घेऊन येईल। तर तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबर आणि चौथा गुरुवार येतो आहे 4 जानेवारी 2024, ज्या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे। कालाष्टमी म्हणजे आपण जे अनघालक्ष्मीचे व्रत करतो, अनघालक्ष्मी दत्त अनघालक्ष्मीचे जे व्रत करतो किंवा सुरुवात करतो, ज्यांना कुणाला दत्त अनघालक्ष्मीचे व्रताची सुरुवात, अनघालक्ष्मीची अनघाष्टमीची सुरुवात ज्यांना कोणाला करायची असेल ते 4 जानेवारी पासून करू शकता। आता ज्यांना कोणाला इच्छा आहे की मला अनघाष्टमीचे व्रत करायचे आहे ते मार्गशीर्ष महिन्यात आणि माघ महिन्यात या दोनच महिन्यात करतात, शक्यतो मार्गशीर्ष महिन्यात करतात। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारी 4 जानेवारी 2024 ला तुम्ही अनघाष्टमी व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता, जो आहे 4था गुरुवार, ज्या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे। खूप शुभ दिवस आहे, गुरुवार आहे, कालाष्टमी आहे, आपल्या दत्तगुरूंचा वार आहे, अनघाष्टमी व्रताची सुरुवात आहे आणि महालक्ष्मीचं व्रत सुद्धा त्या दिवशी आपण करणार आहोत। त्यानंतर शेवटचा गुरुवार, ह्या वेळेस 4था नाही तर 5वा गुरुवार येणार आहे आणि 5वा गुरुवार जो आहे तो म्हणजे अमावस्येचा गुरुवार आहे, ज्या दिवशी अमावस्या संध्याकाळी 5:27 संपत आहे। 5:27 अमावस्या संपते, म्हणजे मग आता तुम्ही म्हणाल की या 5व्या गुरुवारी आपल्याला पूजा करायची की नाही, तर या दिवशी तुम्ही अगदी पूजा करू शकता, त्याला काहीही हरकत नाही, कारण ही अमावस्या ही मार्गशीर्ष महिन्यातलीच अमावस्या आहे। मार्गशीर्ष महिन्यातलीच अमावस्या असते, म्हणजे जो शेवटचा दिवस असतो तो त्याच महिन्यातला आहे, मार्गशीर्षातलाच आहे। आणि अमावस्याला जर आपण लक्ष्मी पूजन करतो तर लक्ष्मीचं जे हे व्रत आहे, मार्गशीर्षातलं जे व्रत आहे ते आपण का नाही करू शकत। आता तुम्हाला मी सांगते, आता बरेचसे जण 5व्या गुरुवारी उद्यापन करू इच्छित असाल तर अमावस्या आहे तर उद्यापन करायचं का, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं का, कसं करायचं। आणि जरी शेवटचा गुरुवार सुद्धा काही अडचणीमुळे, सुतक पाळी अडचणमुळे राहिला असेल तर पुढे पौष महिन्यात तुम्ही उद्यापन करू शकता का, तर हो, अगदी तुम्ही करू शकता, त्याला काहीही एक हरकत नाही। आता अजून एक प्रश्न असा असतो की अमावस्येला शक्यतो कोणी परान्न घेत नाही, कोणाच्या घरी जेवत नाही, कोणाच्या घरी जात नाही, तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुम्ही अमावस्येला उद्यापन करणार असाल तर करा, किंवा पुढच्या गुरुवारी जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल। काय होतं, बऱ्याचशा वेळेस बायकांच्या पाळीमुळे, काही बाकीच्या गोष्टींमुळे, घरातल्या अडचणीमुळे
ते 4 गुरुवार पूर्ण होत नाही. शक्यतो 4 गुरुवार करतात. तुम्ही म्हणाल 4च गुरुवार करायचे असतात आणि मग शेवटचा गुरुवार धरायचा नसतो, तर असं नाही. त्या महिन्यात जेवढे गुरुवार येतात तेवढे सगळे गुरुवार करायचे असतात आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता. आता हे लक्ष्मीचंच उद्यापन आहे, तर अमावस्येच्या दिवशी समजा जर कोणी स्त्री तुमच्याकडे जेवायला येणार नसेल किंवा जर कोणी सवाशीण जेवायला येणार नसेल तर एखाद्या ब्राह्मणाच्या नावाने शिदा बाजूला काढा किंवा एखाद्या म्हणजे तुमच्या घरात कन्या असेल तर कन्येला जेव घाला. त्याचबरोबर देवीला प्रसाद द्या, देवीला नैवेद्य करा आणि त्या हिशोबाने तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बोलवलं तुम्ही आणि उद्यापन केलं तरीही चालेल किंवा पुढच्या गुरुवारी केलं तरीही चालेल. शुक्रवारी शक्यतो करा. शुक्रवार हा महालक्ष्मी देवीचा वार आहे, त्यामुळे त्याचं उद्यापन पुढच्या गुरुवारपर्यंत थांबायची तुम्हाला गरज लागणार नाही. बरेचसे जण पुढच्या गुरुवारी पण करतात, मग तो उपवास करतात आणि त्याचबरोबर त्या दिवशी मग उद्यापन करतात, तर तेही चालतं. पण शक्यतो पौष महिन्यात बऱ्याचशा गोष्टी आपण टाळतो असं म्हटलं जातं. पौष महिन्यात खूप साऱ्या शुभ गोष्टी करत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे शक्यतो अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी जो आहे शुक्रवार आलेला आहे, तर शुक्रवारी तुम्ही नक्कीच उद्यापन करू शकता. आणि अगदीच तुम्हाला वाटत असेल, तुमचे घरातले नसेल म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की नको या दिवशी करायला, तर पुढच्या गुरुवारी केलं तरीही चालेल. म्हणजे तुमचं एक गुरुवारही होईल. म्हणजे समजा 3च झाले असतील किंवा 4 झाले असतील, तर 4 झाले असतील तर 4थ्या गुरुवारी जरी उद्यापन केलं म्हणजे 4 तारखेला केलं तरीही चालेल. पण शक्यतो मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार म्हणजे अमावस्येचा गुरुवार आहे, तर त्या दिवशीच करा. ते अतिउत्तम. असं कुठेही लिखित नाहीये की मार्गशीर्षातले 4च गुरुवार करायचे असतात, असं कुठेही उद्देश लिखित नाहीये. त्यामुळे जेवढे गुरुवार बसतात तेवढे करायचे असतात. आणि एखादा आपला अडचण पाळीमुळे जातोच, तर तो पौष महिन्यात पूर्ण पुढे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून पुढे तुम्ही तो घेऊन ते पूर्ण तुम्ही करू शकता, काही एक हरकत नाही. आणि समजा तुम्हाला 5 गुरुवार मिळाले तर 5व्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवा आणि एखाद्या शुक्रवारी एखाद्या सवाशिणीला बोलून जेवू घाला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आजची ही मिळाली असेल, तर त्याबद्दल काही अभिप्राय असतील तुमचे किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंटमध्ये मला कळवा. त्यांचे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न लवकरात लवकर करेल. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.